एवढा धो-धो पाऊस असूनही मामांचं दर्शन इतकं सुरेख झालं ना, तर मी काय झालं ना, सांगते तुम्हाला. आम्ही ना हलसिद्धनाथला गेलो होतो, जिथे अप्पाची वाडी आहे. तिथे इतकं मस्त आणि सुंदर असं दर्शन झालं. आता आमचं पिल्लू एवढं छोटंसं आहे, पण ह्याला इतक्या लवकर कार्टूनचा वेड कसं काय लागलं ना, काय माहिती. आणि त्याला कॅमेराकडे बघ म्हटलं ना, की लगेच बघतो कुठे कॅमेरा आहे ते. त्यामुळे त्याला हे सॉन्ग खूप जास्त आवडतात. तर ज्यांच्या कोणाच्या घरात बेबी आहे ना छोटं, त्यांना समजलं असेल हे सॉन्ग कोणतं आहे ते. त्यानंतर हलसिद्धनाथाच्या इथे गेलो आणि तिथं मस्त निवांत असं दर्शन झालं. बाय द वे ना, आमच्या पिल्लूला आहे ना त्या देवाच्या पायावरती सुद्धा ठेवायचं होतं आणि तिथं इतकं मस्त असं पायावरती ठेवलं. खरंच आमचंच मन भरून आलं होतं. त्याला हसा म्हटलं ना, देवाकडे बघून इतका मोठ्याने हसत होता, सांगायलाच नको. त्यानंतर बाळूमामाच्या इथं पोहोचलो. मंदिर तर बंद झालं होतं, पण तेवढ्यात आमच्या देवाने एवढा मोठा चमत्कार आम्हाला दाखवला. 2 मिनिटाच्या आत धो-धो पाऊस चालू झाला. त्यानंतर आहे ना, दर्शन तर काही होणार नव्हतं. त्यामुळे बाळाला तिथेच आम्ही पायावरती ठेवलं आणि त्यानंतर घरी यायच्या प्रवासाला निघालो होतो. येता-येता आहे ना, इतकं छान असं मूर्ती आहे. ही मूर्ती तुम्हाला भरपूर ठिकाणी बघितली असेल तुम्ही फोटोजमध्ये. त्या मूर्तीपाशी ना आम्हाला सगळ्यांना फोटो काढायचे होते. त्यामुळे म्हटलं चला काढावेच. बाय द वे ना, या मूर्तीची मी एक स्टोरी टाकली होती. ती तुम्ही बघितली का? नक्की मला कॉमेंट करून सांगा. त्यानंतर आहे ना, मस्त असे फोटोज वगैरे काढले आणि कसे वाटले फोटो हे नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.